नमस्कार मंडळी. आज आपण एका खास विषयावर बोलणार आहोत, शौर्य आणि स्त्री सन्मान. आणि यात छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श कसा होता. नमस्कार. हो, म्हणजे आपण एका अशा काळाबद्दल बोलतोय जिथे युद्ध जिंकल्यावर शत्रूच्या स्त्रियांची विटंबना ती जवळपास सर्वमान्य गोष्ट होती. अगदी सत्ता गाजवण्याची एक पद्धतच होती ती जणू. पण या सगळ्याच्या विरुद्ध जाऊन महाराजांनी स्त्री सन्मानाला सर्वोच्च स्थान दिलं. हां, आणि हेच त्यांच्या शौर्याचे एक वेगळं रूप आहे नाही का? जी माहिती आपल्याकडे आहे ती याच वेगळ्या पैलूवर प्रकाश टाकते. बरोबर. तर आज आपण याच दृष्टिकोनातून काही गोष्टी बघणार आहोत. सुरुवात करूया का? नक्की. तर जी एक प्रसिद्ध घटना सांगितली जाते एका युद्धानंतरची. हो, कल्याणच्या सुभेदाराची गोष्ट. बरोबर. हो, कल्याण किंवा भिवंडीच्या मोहिमेनंतरची गोष्ट. शत्रूचा पराभव झाला आणि त्याच्या कुटुंबाला म्हणजे त्याच्या सुनेला कैद करण्यात आलं. आणि मग तिला महाराजांसमोर आणलं गेलं, एक नजराणा म्हणून किंवा बक्षीस समजा. आता विचार करा, दरबारात काय वातावरण असेल. सैनिक विजयाच्या उन्मादात आणि त्यांच्यासमोर ही परिस्थिती. नक्कीच शांतता पसरली असेल क्षणभर. हो, आणि त्या काळात हे अगदी अपेक्षित होतं की महाराज तिला स्वीकारतील किंवा काय म्हणतात त्याला, तिचा अपमान करतील. पण तसं झालं नाही. महाराज एकदम ताठ उभे राहिले. चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट होती. बरोबर. आणि ते पुढे गेले. त्या स्त्रीला उद्देशून जे बोलले ते खूप महत्वाचं आहे. हो, ते म्हणाले, अरे जिच्या पोटी आपला जन्म होतो ती स्त्री आणि आईच असते. जर आमच्या आईसाहेब इतक्या सुंदर असत्या तर आम्हीही असे सुंदर जन्माला आलो असतो. किती मोठे उद्गार आहेत हे. आणि मग ते त्या स्त्रीला म्हणाले, तुम्ही आमच्या मातेसमान आहात. हो, आणि असंही म्हणाले की आमच्या सैनिकांकडून काही चूक झाली असेल तर आम्हाला क्षमा करा. म्हणजे स्वतःच्या सैनिकांकडून चूक झाली तरी माफी मागणारे राजे. हे विलक्षण आहे. इथे फक्त शारीरिक सुरक्षा नाहीये, इथे तिच्या अस्तित्वाला, तिच्या सन्मानाला महत्त्व दिलंय. बरोबर. तिला फक्त अभय नाही दिलं. नाही, तिला नवीन वस्त्र दिली, आभूषणं दिली असं म्हणतात. आणि पालखीत बसवून सन्मानाने तिच्या घरी परत पाठवलं. म्हणजे फक्त वाचवलं नाही, तर तिचा गेलेला सन्मान परत मिळवून दिला एका अर्थी. अगदी. हे फक्त एका व्यक्तीपुरतं मर्यादित नव्हतं. हा एक विचार होता, स्त्रीत्वाचा सन्मान. आणि यातून त्यांनी शौर्याची व्याख्याच बदलली असं मला वाटतं. म्हणजे तलवार गाजवणं एकीकडे, पण जिंकल्यावर नैतिकता पाळणं हे खरं शौर्य. बरोबर. आणि म्हणूनच महाराज नेहमी आपल्या सैनिकांना बजावत असत असंही उल्लेख आढळतात. काय सांगायचं ते? की गनिमांच्या स्त्रिया, मुली किंवा कोणतीही स्त्री असो तिच्याशी गैरवर्तन करायचं नाही. हो, त्यांना आया बहिणींसारखं मानायचं. अगदी. हा नियम होता त्यांच्या राज्यात, नुसती घोषणा नव्हती. याचा परिणाम काय झाला असेल, म्हणजे सैनिकांवर आणि शत्रूंवर पण? नक्कीच एक मोठा संदेश गेला असणार. एक तर स्वतःच्या सैनिकांना शिस्त लागली आणि शत्रूंनाही कळलं की हे राज्य वेगळं आहे, इथे स्त्री सुरक्षित आहे. म्हणजे हा दृष्टिकोन त्यांच्या एकूण राज्यकारभाराचा भाग होता, फक्त एक प्रसंग नाही. हो, स्रोतांमधून तर तसंच दिसतंय. हा विचार त्यांच्या धोरणात खोलवर रुजलेला होता. तर या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते की महाराजांसाठी शौर्य म्हणजे फक्त लढाई जिंकणं नव्हतं. नाही, अजिबात नाही. शौर्य म्हणजे नैतिक बळ. जिंकल्यावर माणुसकी जपणं आणि विशेषतः स्त्रियांचा सन्मान करणं. हो, त्यांच्या अस्तित्वाला, त्यांच्या आत्मसन्मानाला अभय देणं हे खरं शौर्य. आणि हा विचार खरंच खूप महत्वाचा आहे. हो, आणि तो आजही तितकाच लागू होतो नाही का? म्हणजे सत्ता आणि नैतिकता यांचा संबंध. बरोबर. महाराजांनी शेकडो वर्षांपूर्वी हा आदर्श घालून दिला. नेतृत्वाने फक्त सामर्थ्य नाही तर सहानुभूती आणि सन्मान पण दाखवायला हवा. खरे, शौर्याची ही जी व्यापक व्याख्या आहे ती आजच्या समाजाला, आजच्या नेतृत्वाला काय शिकवते? हो, यावर नक्कीच विचार करायला हवा. हा एक मोठा वारसा आहे आपल्यासाठी.